ब्रेकिंग न्यूज. अमेरिकेत H-1B विजा आता दरवर्षी $1,00,000 इतका महाग होणार. या विजामध्ये 70% भारतीय व्यावसायिक आहेत आणि याचा भारतावर काय परिणाम होऊ शकतो चला बघूया. नेमकं हे H-1B विजा म्हणजे काय? H-1B विजा म्हणजे अमेरिकेत उच्च कौशल्य असलेल्या व्यावसायिकांना काम करण्याची संधी आहे. दरवर्षी लाखो भारतीय या विजासाठी अर्ज करतात. अमेरिकन सरकारने नवीन निर्णय जाहीर केला आहे की H-1B विजासाठी दरवर्षी $1,00,000 फी द्यावी लागेल. नवीन अर्ज आणि नूतनीकरण दोन्हीसाठी This pretty much ensures that that's what's going to happen. I think, Sean, you agree with that? Well, they're $100,000 per year. So the whole idea is no more will these big tech companies or other big companies train foreign workers. They have to pay the government $100,000, then they have to pay the employee. So it's just not economic. If you're going to train somebody, you're going to train one of the recent graduates from one of the great universities across our land. Train Americans, stop bringing in people to take our jobs. That's the policy here. $100,000 a year. आता या निर्णयामुळे भारतीयांवर थेट परिणाम काय होऊ शकतो चला पाहूया. 70% H-1B भारतीयांकडे असल्याने हा निर्णय सर्वाधिक भारतीयांवरच होईल. मध्यम स्तरावरील व्यावसायिकांची संधी कमी होईल. भारतीय IT कंपन्या अमेरिकेत कमी कर्मचारी पाठवतील. अमेरिकेतील अनुभव आणि रेमिटान्स कमी होऊ शकतो. पण ह्याच्यावरून आपल्याला घाबरायची गरज नाही. ही भारतासाठी एक पॉझिटिव्ह साईड सुद्धा आहे. ही भारतासाठी एक संधी आहे. अधिक टॅलेंट भारतात राहील, स्थानिक नवकल्पना वाढेल, जास्त कौशल्य आणि स्पेशलायझेशन कडे कल वाढेल. भारतीय IT कंपन्या परदेशात लोक पाठवण्याऐवजी इथल्या कंपन्यावरच गुंतवणूक करतील. रिमोट वर्कची संधी वाढेल. भारत अमेरिका करार किंवा नवे मार्ग शोधण्याची संधी सुद्धा वाढेल. भारतीय व्यावसायिकांसाठी एक उपाय AI, क्लाउड, सायबर सिक्युरिटी सारख्या हाय टेक डिमांड क्षेत्रात कौशल्य वाढवा. इतर विजा मार्ग शोधा. कॅनडा, युरोप, रिमोट वर्क व फ्रीलान्सिंग कडे कल वाढवा. स्टार्टअप आणि उद्योजकतेसाठी भारतातच संधी घ्या. $1,00,000 फी हा फक्त धोका नाही, भारतासाठी नव्या संधीचं दारही आहे. टॅलेंट जपायचं की गमवायचं हा निर्णय आपल्या हातात आहे. आमच्या बोल महाराष्ट्र बोल YouTube चॅनलला फॉलो करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा नवीन अपडेटसाठी.